सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला कावड पालखीतील ट्रॅक्टरचा अपघात, शिवभक्त जखमी। 22 शिवभक्त या दुर्घटनेत जखमी झाल्याची माहिती। श्री राजेश्वर कावड पालखी सोहळ्यातील सर्वात मोठी कावड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाबकी रोड वासी कावडमध्ये सहभागी झालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला रविवारी रात्री दगडी पुलानजीक अपघात झाला। या दुर्घटनेत ट्रॅक्टरमधील 22 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे। माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी घटनास्थळी धावले आणि जखमींवर उपचारासाठी तातडीने मदत मिळवून दिली। पोलिसांची खबरदारी। अपघातानंतर पोलिसांनी रस्ता मोकळा करून जखमी भाविकांना उपचारासाठी तातडीने रवाना केले। या दुर्घटनेमुळे कावड यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली होती। पोलिसांनी घटनास्थळावरून मार्ग मोकळा केल्यानंतर भाविकांनी पुन्हा उत्साहाने कावड यात्रा पुढे सुरू केली। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत जखमी भाविकांच्या उपचारांसाठी पुढाकार घेतल्याने कावड यात्रा सुरळीत सुरू झाली। वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांना जखमींची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात। घटनेमुळे काही काळ कावड महोत्सव थांबवला गेला होता। पोलिसांनी रस्ता मोकळा करून जखमींना अकोल्यात दाखल केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। गुलजारपुरा के यहाँ पे एक ट्रैक्टर पलटी हुआ है। उसमें एक्चुअल में 30 से 35 जन को मार लगा हुआ है और उसमें के 3 जन ओजन में एडमिट किए हुए हैं। बाकी को जिसको बहुत ज़्यादा मार है, जिसके हड्डी फ्रैक्चर वगैरह, उनको अभय दादा पाटिल के यहाँ पे एडमिट किया हुआ है। बाकी जिनको कम टाके या 4 टाके हो, 8 टाके हो, जिसको मुक्का मार लगाओ, उनको जीएमसी में एडमिट किया हुआ। ओके, और अभी 3 की हालत गंभीर चल रही है। बाकी 10-12 जन को फ्रैक्चर्स है, बहुत बड़े बड़े फ्रैक्चर्स है, ऑपरेशन लेवल पे है। और बाकी के जो बचे हैं, बाकी सब इधर जीएमसी में एडमिट किए हुए हैं। अभी आगे की हालत प्रोसीजर बताएंगे कैसा हो रहा है। तो ये सब डाबकीरोड वासी कावड़ मित्र मंडल की तरफ से यानी चलता ट्रैक्टर पलटी हुआ है। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.